धर्माचे रक्षण करण्यासाठी आज समाज सशक्त आणि समर्थ असणे अत्यावश्यक आहे. कारण सशक्त समाज, समर्थ विचार आणि जागृत हिंदू हाच आपल्या भवितव्याचा पाया आहे. या विचारातून मी तृप्ती अभिजित यर्नाळकर, ठाणे येथून युवा गटातून हिंदूंनो सशक्त व्हा, समर्थ व्हा हा विषय मांडत आहे. भासमान वस्तुमात्रावर आसक्ती जडवणे हा मानवी मनाचा प्रमुख गुणधर्म आहे. क्षणिक सुख, भौतिक आकर्षण, ऐहिक सुखांच्या मागे धावताना आज आपण आपली मूल्ये, संस्कृती विसरत चाललो आहोत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आधुनिकतेच्या झगमगाटात पुढे जात आहोत. पण आजची आव्हाने पेलण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहोत का, हा खरा प्रश्न आहे. इतिहास साक्ष देतो, जो समाज आपला धर्म, मूल्ये यांच्यापासून दूर होत गेला तो हळूहळू दुर्बल होत गेला. पण जो समाज आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिला त्याने कितीही संकटे आली तरी त्यावर मात केली आहे. सनातन संस्कृती ही जगातील एकमेव संस्कृती आहे जी आक्रमणांपुढे थिजली नाही, संपली नाही. जगभरातील कित्येक प्राचीन संस्कृती ख्रिस्ती, इस्लामी आक्रमणांसमोर नामशेष झाल्या. पण सनातन संस्कृती आजही टिकून आहे. कारण सहिष्णुतेसोबतच आपण शौर्य आणि पराक्रमात कधीच कमी पडलो नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांप्रती आपण सदैव ऋणी राहू. भारतात अनेक आक्रमणे झाली. ग्रीक, शक, हुण, कुषण, पारशी, यहुदी आले. पण त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवले नाही. मुस्लिम आक्रमक आले, त्यांनी काही काळ इथे सत्ता गाजवली. त्या जोरावर धर्मांतरे केली, अन्याय, अत्याचार करत आपल्या अस्तित्वाची यांनी कायमच जाणीव करून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलने सुरू झाली. त्याचवेळी मुस्लिम समाजाची एक मानसिकता इथे विकसित होत गेली. स्वतंत्र मतदारसंघ, वंदे मातरमला विरोध यामुळे या मानसिकतेला खतपाणीच मिळत गेली. पुढे जिन्नासारखे व्यक्तिमत्व मिळाल्यानंतर तर ही मानसिकता अधिकच उद्दाम बनत गेली आणि अखंड भारताचे धर्मभेदावर 2 तुकडे करून मोकळी झाली. दुर्दैवाने ही गोष्ट इथेच थांबली नाही. तर ज्यांनी फाळणीपूर्व काळात पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले होते ते बहुसंख्येने भारतातच राहिले. पण भारतात राहून सुद्धा त्यांच्या मानसिकतेतून पाकिस्तानचे बीज काही गेले नाही. किंबहुना लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व ओळखून पद्धतशीरपणे पावले उचलत, शरिया कायद्याची ढाल करत, बहुपत्निकत्वाची सवलत घेत यांनी आपली लोकसंख्या वाढवतच नेली. आणि आजही लोकसंख्या वाढीचा ते शस्त्राप्रमाणे वापर करत आहेत हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. सुदैवाने आजही हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य आहे, पण निर्भीड नाही. भरकटलेला, असह्य वाटतो. अर्थात काही अंशी ह्याला हिंदू स्वतःच जबाबदार आहे. सेक्युलरिझमच्या नावाखाली आपल्याच धर्माची टिंगल करतो. सणांची, व्रत वैकल्यांची सोशल मीडियावर थट्टा करतो. हिंदू असणे म्हणजे केवळ सण साजरे करणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, सत्याच्या बाजूने लढणे आणि आपल्या परंपरांचा अभिमान बाळगणे हे समर्थ हिंदूचे लक्षण आहे. समर्थ हिंदू तोच जो केवळ भावनिक नाही तर बुद्धीने विचार करतो. आज हिंदूंना गरज आहे ती आत्मपरीक्षण करण्याची. आपण पुढच्या पिढीला आपले संस्कार शिकवतो का? एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो का? आपल्या भाषेचा अभिमान बाळगतो का? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आपण समर्थ हिंदू आहोत. येणारा काळच आपल्याला सांगतोय की धर्मरक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. सद्यस्थितीत विविध प्रकारे सामोऱ्या येणाऱ्या जिहादी प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आपल्याला सजगपणे सामना करावा लागत आहे. कित्येक व्यवसायातून हिंदू हद्दपार होत चालला आहे. फळे, भाज्या विक्रेते, ओला उबरचे ड्रायव्हर, व्यायामशाळा, बेकरी उद्योग, प्लंबर, खाटीक असे कित्येक उद्योग मुस्लिमांनी ताब्यात घेतले आहेत. यातूनच हिंदू समाजाचे परावलंबित्व मुस्लिम समाजाच्या हाती एकवटले जात आहे. हा किमान व्यावहारिक विचार हिंदूंनी करावा. आर्थिक बहिष्काराचा शस्त्राप्रमाणे वापर करावा. इस्लामच्या स्थापनेपासूनच दारुल इस्लाम हेच त्यांचे लक्ष आहे. जगभरात त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मभेदावर झालेल्या फाळणीनंतरही ते आपल्या जागा, व्यवसाय, जमिनी हस्तगत करत चालले आहेत. हिंदुस्थानातील पाकिस्तानपेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डाने हडपल्यानंतर आम्हाला वक्फ म्हणजे काय हे कळू लागले आहे.
जगभरातील दहशतवादी एकाच धर्माचे का असतात, हा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे. एकीकडे शांती, अमन, भाईचारा म्हणत सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा, संविधान बचाव रॅलीमध्ये डोळ्यांवर बुरखा ओढून सहभागी व्हायचे, आणि दुसरीकडे शरिया म्हणत काफिरांना कापून काढायचे, जिवंत जाळायचे. समस्त हिंदू बांधवांनी आज लक्षात घ्यावे की आज आपण सुपात आहोत. जात्यातून भरडून निघायला आपल्याला वेळ नाही लागणार. वेळीच जागे व्हा, संघटित व्हा, नाहीतर आपल्याच बुडाला लागलेल्या आगीचा दाह जाणवण्याआधी आपण त्यात जळून भस्मसात झालेली असू. अल फलाह सारख्या विद्यापीठांवर, बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्यांवर देशभरात बुलडोझर तेव्हाच चालवले जातील जेव्हा हिंदू राजकीय दृष्ट्या कट्टर होईल. ही कट्टरता आज काळाची गरज आहे. ज्या देशात इस्लाम घुसला तो देश ताब्यात घेण्यास त्यांनी जास्तीत जास्त 100 वर्षे लावली आहेत. राजकीय कट्टरतेशिवाय हिरव्या सापांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. म्हणूनच हिंदू हिताला तत्पर असणाऱ्या सरकारला विरोध हा हिंदूंच्या राजकीय धर्माला, राजकीय दैवताला विरोध. ही राजकीय कट्टरताच आज हिंदुस्थानाला वाचवू शकेल. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. भगवी वस्त्रे परिधान करणारी व्यक्ती देशाचे शासन चालवू शकेल याबद्दल साशंक असणारा, सर्वधर्म समभावाचा ठेका घेतलेला हिंदू आज अयोध्येत फडकणाऱ्या भगव्या ध्वजाचे मुक्तकंठाने समर्थन करत आहे. हे चित्र नक्कीच दिलासा देणारे आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम या गीतेतील अजरामर श्लोकाचा अर्थ केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही, तर तो आजच्या काळातही तेवढाच जिवंत आणि मार्गदर्शक आहे. आज हिंदू समाजाला वाचवायला बाहेरून कोणी येणार नाही. आजच्या काळातील श्रीकृष्ण, श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्यातच दडलेले आहेत. गरज आहे ती आपले सामर्थ्य ओळखण्याची, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याची. आपली ताकद, आपली एकजूट, आपली संस्कृती हीच आपली ईश्वरी शक्ती आहे. म्हणूनच हिंदूंनो, सशक्त व्हा, समर्थ व्हा. जातीपातीचे राजकारण सोडून हिंदू ध्वजाखाली संघटित व्हा. भारत माता की जय. जय श्रीराम.